नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया तर इथे गायकवाड सर भूमी आणि आकाश बरोबर रागिनीला शोधायला जात असतात. ज्या ठिकाणावरून त्यांची गाडी गेलेली असते त्या डिरेक्शनने ते सुद्धा आता गाडी फिरवतात. गाडीची चाकं जिथपर्यंत त्यांना दिसतात तिथपर्यंत ते लोक बरोबर पोचलेले असतात. पण इथे हायवे लागल्यानंतर त्यांची गाडी आता नेमकी कुठल्या दिशेने गेली हे काही त्यांना आता कळत नसतं. तेव्हा आकाश म्हणत असतो की गायकवाड सर, आता गाडी ही लेफ्ट साईडला गेले की राईट हे काही कळत नाही आहे, कुठल्या डिरेक्शनला गेली असेल. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, ते आता मला सुद्धा सांगता येणार नाही आहे, पण मी एक काय काम करतो, मी इथे एक पोलीस स्टेशन आहे जवळच, तिथे जाऊन मी आता रागिनी ताईंबद्दल माहिती देतो. तिथे आता रागिनी मॅडमबद्दल माहिती दिल्यानंतर इथे पोलीस स्टेशनमधले काही लोक, काही ऑफिसर छोटंसं सर्च ऑपरेशन करतील आणि त्याच्यानंतरला रागिनी मॅडमचा काही पत्ता मिळतोय का ते बघतील. तेव्हा आकाश म्हणतो, मग आम्ही काय करायचं आहे, आम्ही इथेच उतरू का? तेव्हा गायकवाड सर म्हणतात, नाही नको, पोलीस स्टेशन इथे जवळच आहे, मी चालत जाईन, तुम्हाला इथे हाटे आता तुमच्या गाडीपर्यंत नेऊन सोडतील. त्यानंतर हाटे तुम्ही मला पिकअप करायला या, असा मेसेज आता गायकवाड सर त्यांना देतात आणि सरळ ते आता पोलीस स्टेशनच्या दिशेने निघून जातात. तेव्हा इथे भूमी आपल्या मनामध्ये विचार करत असते की रागिनी आत्या नक्की गायब झाल्या असतील की त्यांनी इथे फक्त किडनॅप व्हायचं नाटक केलं आहे, ते लवकरात लवकर कळायला हवं. त्यांचं जर हे सगळं नाटक असेल, प्लॅनचा भाग असेल, तर रागिनी आत्यांना लवकरच लवकर शोधलं पाहिजे. जेवढं लवकर ते सापडतील तेवढं बरं होईल, नाहीतर जेवढा उशीर होईल तेवढं हे सगळं खरं आहे, त्यांनी हे नाटक केलेलं नाही आहे असं सगळ्यांना वाटेल. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, जे लेटर आता इथे पौर्णिमाच्या हाती लागलेलं असतं, त्या लेटरमध्ये आता जे काही लिहिलेलं असतं ते वाचल्यानंतर पौर्णिमा खूपच जास्त घाबरते. पौर्णिमा म्हणते की हे लेटर माझ्याकडे का पाठवलं असेल, या सगळ्यामध्ये मला का खेचतायत, माझी काही चुकी नाही आहे, हे सगळं ती नर्स, तिचा नवरा आणि आईंमध्ये घडलेली घटना आहे, त्यासाठी मला लेटर पाठवायची काय गरज आहे. नाही बरोबर, त्या नर्सच्या नवऱ्याने मला बघितलं आहे ना, जेव्हा ते लोक बाळाला पळवत होते तेव्हा मी सुद्धा तिथे होते, हे त्यांना माहिती आहे, म्हणूनच कदाचित हे लेटर त्यांनी मला पाठवलं असेल. मी सुद्धा आईंना सामील आहे हे त्यांना कळलं असेल ना, पण आता हे लेटर माझ्याजवळ ठेवणं रिस्की झालेलं आहे. आई येईपर्यंत मला हे लेटर जपून ठेवावं लागेल आणि तसंही आई आता जे काही प्लॅनिंग करतायत त्याबद्दल मला कुठे काय सांगतायत. फक्त जेव्हा त्यांना माझी मदत हवी असेल तेव्हाच त्या फक्त मला गोष्टी सांगतात, नाहीतर त्या काय करतायत काय नाही करत याबद्दल मला काहीही सांगत नाही. त्यानंतर पौर्णिमा म्हणत असते की हे लेटर मला जपून ठेवावं लागेल. आधीच त्या मानसीला माझ्यावरती संशय आला आहे. हे लेटर जर मी हाताला लागेल असं ठेवलं तर ती नक्की शोधून काढण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा पौर्णिमा आपल्या पर्समध्ये ठेवत असते. पुन्हा ती विचार करते की नाही नको, पर्समध्ये ठेवायला नको. ती जाते बेडखाली ठेवण्याचा प्रयत्न करते. बेडखाली ठेवायला जाणार ती पुन्हा ते लेटर तिथून काढते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आकाश आता गाडी चालवत आता भूमीला घेऊन निघालेला असताना आकाश म्हणत असतो की भूमी, हे सगळं काय चाललंय गं, आत्या कुठे असेल, कुठल्या लोकांनी किडनॅप केलं असेल तिला, तिला काही त्रास तर होत नसेल ना. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश अरे नको काळजी करू, आत्या लवकरात लवकर सापडतील. तेव्हा इथे भूमी म्हणते, मला तर असं वाटतंय की आपण आत्यांच्या अगदी जवळ आलो आता आणि त्या लवकरच आपल्याला मिळतील. तेव्हा आकाश म्हणतो, अगं पण कधी, आपण कधीपासून शोधतोय तिला, तिला आता भेटण्यासाठी आपल्याला काहीतरी नवीन गोष्टी कराव्या लागणार आहेत. तिला आता कसं शोधायचं तेच कळत नाही आहे. काहीतरी क्लू मिळाली असते, छोटे छोटे क्लू जरी मिळाले ना आपल्याला तरीसुद्धा आपण आत्तापर्यंत पोहोचू शकतो. पण इथे तर आपल्याला एकसुद्धा क्लू असा सापडत नाही आहे की आपण आत्याच्या जवळ जाऊ शकतो. तेव्हा भूमी म्हणते, आकाश तू नको काळजी करू आणि नको इतका विचार करू, आत्या आपल्याला लवकरच सापडतील, तू अजिबात रेसलेस होऊ नको. तेव्हा इथे भूमी विचार करत असते की आत्या नक्की असतील तरी कुठे, त्या खरोखर किडनॅप झाल्या असतील की त्यांनी स्वतःनेच स्वतःला किडनॅप केले, हा सगळा त्यांच्या प्लॅनचाच भाग असेल असं भूमीला वाटत असतं. त्याचबरोबर इथे आकाश आणि भूमी दोघेजणं जात असताना इथे भूमीचं लक्ष आता समोर जातं. भूमी म्हणते की आकाश ते बघ ना तिकडे, अमोली आणि बाळ, अमोली बाळाला घेऊन निघाली. तेव्हा आकाश आता बाजूलाच गाडी थांबवतो, कारण इथे भूमीला आता निदान बाळाला लांबून तरी बघता येत असतं, म्हणून त्याने आता बाजूलाच इथे गाडी थांबवलेली असते.
तेव्हा अमोली पारितोषला म्हणत असते की पारितोष, अरे मी बाळाला आता वॅक्सिनेशनसाठीच घेऊन जाते. बाळ तुला माहिती आहे का, अरे व्यवस्थित खातंय, पितंय, झोपतंय आणि अजिबात त्याची रडारड नाही आहे रे. शांतपणे अगदी तुझी वाट बघते. तेव्हा इथे आता मी बाळाला कशाला त्रास देऊ? बाळच मला मध्ये मध्ये त्रास देईल ना. तेव्हा अमोली म्हणते, पारितोष तू पण ना काही बोलशील. मी त्रास देणार आहे का माझ्या बाळाला? बरं ते सगळं जाऊ दे. तू आता लवकर घरी कधी परत येतोयस ते सांग. ये ना लवकर तुझं काम संपवून. किती दिवस झाले तुला जाऊन. मी आणि बाळ आम्ही दोघेही तुझी वाट बघतोय. तेव्हा पारितोष तिला तिकडून म्हणत असतो की मी लवकरच येण्याचा प्रयत्न करतोय. ती आता फोनवरती बोलत जात असताना इथे एक आता माणूस बसलेला असतो बाईकवरती. त्या माणसाने एका बाईला फोन केलेला असतो. तो म्हणतो की आशाताई, आज आपलं काम होणारच. एक बाई इथून बाळाला घेऊन जाते. त्या बाळाला इथून गायब कर. आज खूप मोठा माल आपल्या हाती लागलेला आहे. तेव्हा इथे अमोली जात असताना तो माणूस आता तिला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी आपला मोबाईल काढतो आणि मोबाईलमध्ये तिचे फोटोज काढत असतो. तेव्हा अमोली म्हणते, हे काय केलंस तू? सांग ना, मोबाईलमध्ये माझे फोटोज का काढलेस तू? तो माणूस म्हणतो, ओ मी कुठे तुमचे फोटो काढलेत? तेव्हा इथे ती म्हणते, हे बघ मी बघितलं, तू आता माझे फोटोज काढलेस. काय रे तुला लाज वाटत नाही का? रस्त्यावरून जाणाऱ्या बायकांचे तू फोटोज काढत असतोस. शी, नालायक कुठला. दे बरं इकडे तुझा मोबाईल दे. त्याच्यामध्ये माझे जे फोटोज असतील ना ते आत्ताच्या आत्ता डिलीट कर चल. तेव्हा तो म्हणतो, अहो मॅडम हे काय बोलताय तुम्ही? कुठे याच्यामध्ये तुमचे फोटोज आहेत? मी काही फोटो वगैरे काढलेले नाही आहेत. तुम्हाला इथे मी चांगल्यापणे सांगतोय, तुम्ही उगाचच माझ्या गळ्यात पडताय. तेव्हा अमोली म्हणते, तोंड सांभाळून बोल, कळलं ना? माझ्यासाठी हे असे शब्द वापरायचे नाही आहे. मला अजिबात आवडणार नाही आहे गळ्यात पडते वगैरे. मी इथे थांबले कारण तुझ्या मोबाईलमध्ये माझे फोटोज आहेत म्हणून. दाखव बरं तुझा फोन दाखव आणि त्याच्यातले फोटोज आहेत ना ते आत्ताच्या आत्ता माझे सगळे फोटोज डिलीट करून टाक. कळलं का तुला? नाहीतर पोलिसात जाई ना, पोलीस कंप्लेंट करेन तुझ्या नावाची. तेव्हा मागून एक बाई येते आणि इथे आता बाळ जे एका गाडीमध्ये ठेवलेलं असतं, जी छोटी बाबा गाडी असते त्याच्यामध्ये बाळ असतं, ते बाळ ती बाई उचलते आणि घेऊन पळून जात असते. तेव्हा इथे आता आकाश आणि भूमी दोघांचंही त्या बाळाकडे लक्ष जातं. भूमी म्हणते, आकाश अरे तिकडे बघ, ती बाई बाळाला घेऊन जाते, बाळाला पळवून नेते. तेव्हा इथे भूमी एकाही क्षणाचा विचार न करता सरळ गाडीतून उतरते आणि त्या बाईचा पाठलाग करत असते. ती सुद्धा जोर जोरात त्या बाईच्या पाठीमागे धावत असते. तेव्हा इकडे बाळ इथून गायब झालेलं असतं आणि तो माणूस आता तिकडून पळून जातो. तो पळून जात असताना अमोलीसुद्धा त्याच्या मागोमाग धावत असते, कारण गाडीमध्ये बाळच नसतं. तिला माहिती असतं की बाळाला कदाचित यानेच गायब करायला सांगितलेलं असेल. त्यानंतर इथे आता अमोली त्या माणसाच्या मागे जाते, तर भूमी त्या बाईच्या मागे आता पळत असते. त्यानंतरला इथे आता मनू विचार करत असते की नक्कीच या जे काही ते लेटर आहे ना कॉन्फिडेन्शियल, त्याच्यामध्ये काहीतरी गुपित आहे. मला ते लेटर आता शोधून काढायला हवं. तेव्हा ती आता जाते आणि त्या ड्रॉवरमधून ते लेटर आता बाजूला काढते आणि तिला वाचायचं असतं की त्या लेटरमध्ये नक्की असं काय लिहिलं आहे. तेव्हा इथे आता मानसी ते लेटर काढते आणि ते वाचायला जाणार, तेवढ्यातच मागून पौर्णिमा येते आणि पौर्णिमा तिच्या हातातून ते लेटर खेचून घेते आणि म्हणते की मला वाटलंच होतं तू इथे येणार आणि माझ्या ड्रॉवरमधून हे लेटर चोरण्याचा प्रयत्न करणार. हे मला आधीपासूनच माहिती होतं, म्हणून तर मी एक आयडिया केली होती ना. लेटर इथे ठेवलं, मी जाण्याचं नाटक केलं आणि मी लगेच परत आले, कारण मला तुला रंगे हात पकडायचं होतं. तुला लाज नाही वाटत का गं दुसऱ्याच्या ड्रॉवरमधून असं लेटर वगैरे काढून घ्यायला? तुला लाज नाही वाटत दुसऱ्यांच्या ड्रॉवरला, कपाटाला, ते रूममध्ये नसताना हात लावायला? तेव्हा इकडे मानसी म्हणत असते की नाही, तुझ्या बाबतीत ना मला काही अपराधी वाटत नाही, काही लाज वाटत नाही, कारण मला खात्री आहे ह्या लेटरमध्ये आहे ना काही ना काहीतरी डाऊटफुल आहे हे नक्की, म्हणून तर मी इथे आले ना. सांग बरं त्या लेटरमध्ये काय आहे ते. तेव्हा पौर्णिमा म्हणते, काही असेल गं, तुला काय करायचं आहे, पण तू इथे माझ्या रूममध्ये आलीस आणि हे लेटर चोरण्याचा प्रयत्न करत होतीस, हे चुकीचं नाही आहे का? तेव्हा मानसी म्हणते, अगं तुझ्यावरती कोण विश्वास ठेवणार? मला माहिती आहे तू काहीतरी चुकीचं करतेस आणि हे लेटरसुद्धा आहे ना चुकीचंच आहे. तेव्हा मला बघायचं होतं. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, तुला काय वाटलं सहजासहजी हे लेटर तुझ्या हाती लागून देईन का? मी सुद्धा निलंबरीची आणि त्याचबरोबर रागिनी पटवर्धन हिची मुलगी आहे, अर्क आहे मी त्यांचा अर्क. सगळ्या गोष्टी इथे तुझ्या हाती लागू देणार नाही आहे, कळलं ना?
थांब ना आता, आजींनाच बोलावते इथे. आजींना सांगते की त्यांची ही लाडकी सून खूपच जास्त साधी भोळी, हिने काय करण्याचा प्रयत्न केलाय ना ते मी आता आजींना सांगते ना, की तू माझ्या रूममध्ये येऊन माझ्या कपाटामधून हे लेटर चोरण्याचा प्रयत्न केलास. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते, पौर्णिमा शांत हो पौर्णिमा, हे काय करतेस तू? कशाला आजींना आवाज देतेस? हे बघ, त्यांना इथे जिना चढता येत नाही. ते जर घाईघाईने वरती येताना जर पडल्या तर कितक्याला जाईल ते? हे बघ, त्यांना इथे बोलू नकोस. आणि कशाला ग एवढ्या छोट्या गोष्टीचा तमाशा करतेस, जेव्हा तू सगळं काही ऐकत असतेस तेव्हा? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, का बाबा मला काय म्हणतात? पाल म्हणतात ना, पाल. अगं तू तर घुस निघालीस, घुस. इथे कुठूनही घुसतेस आता रूममध्ये, म्हणून तू घुस आहेस, कळलं? त्याच्यामुळे आता या घरामध्ये जे काही घडतंय ना त्या आजींनासुद्धा कळलं पाहिजे. कारण का इथे फक्त मलाच नावं ठेवली जातात, मीच कशी वाईट आहे हे सगळेजण बोलतात, हो की नाही? या घरामध्ये माझी बाजू घ्यायला कोणच नाही आहे ना, माझा नवरा नाही आहे. मग या घरामध्ये माझी बाजू घ्यायला फक्त आई आहेत, हो ना? मग आता आईंबद्दल जर काही माहिती माझ्याकडे असेल तर ती मी तुला का सांगू मी तुला? हे बघ, अजिबात आता मी तुला हे लेटर तर देणार नाहीच आहे, पण मी खाली जाऊन सगळ्यांना सांगेन की तू काय करण्याचा प्रयत्न केलास. तेव्हा मी आत्ताच्या आत्ता जाते आणि आजीला सांगते, तू माझ्या रूममध्ये इथे मला न सांगता आली होतीस. तेव्हा पौर्णिमा आता ऐकायला काही तयार नसते, ती तमाशा करतच असते. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, हे बघ जरा शांत हो, इतका तमाशा करायची गरज नाही आहे तुला, कळलं ना? आजींना त्रास द्यायची अजिबात गरज नाही आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते, का गं, माझ्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी सांगताना मग आता तू चुकीची वागलेस ते आजींना का कळायला नको? त्यांची साधी भोळी सून कधी चुकीचं वागू शकत नाही का? तेव्हा आत्ताच्या आत्ता जाते आणि आजींना सांगते ना, की तू इथे माझ्या रूममध्ये आली होतीस आणि चोरी करत होतीस असं सांगते. तेव्हा इथे मनू म्हणत असते, पौर्णिमा अगं गप्प बस जरा, तू कशाला उगाच आरडाओरडा करतेस? हे बघ, आजींना त्रास होईल या गोष्टींचा. आधीच घरामध्ये काही कमी गोष्टी घडतायत का? सगळेजण टेन्शनमध्ये आहेत. त्यानंतरला इथे भूमी आता त्या बाईच्या मागे मागे धावत असते, जी बाळाला घेऊन पळून जात असते. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, पौर्णिमा गप्प बस, आधीच घरामध्ये खूप टेन्शन्स आहेत, आई सापडत नाही आहेत. आईना शोधायला इथे भूमिताई आणि जिजू दोघेजण गेलेत. घरामध्ये आजी टेन्शनमध्ये आहेत, तू कशाला त्याच्यामध्ये इतका आरडाओरडा करतेस? हे बघ, तू सांग मी काय करू म्हणजे तू गप्प बसशील, शांत बसशील ते सांग. तेव्हा भूमी आता इथे घरामध्ये नसल्यामुळे पौर्णिमाची कॉलर टाईट झालेली असते. पौर्णिमा म्हणते, ठीक आहे, जर तुला वाटत असेल ना की मी गप्प बसावं, आरडाओरडा करू नये, मग तू माझ्या पाया पड, इथे आत्ताच्या आत्ता माझ्या पाया पड आणि मला सॉरी म्हण. तेव्हा इकडे आता पौर्णिमाचं ऐकावंच लागणार असतं, कारण ती सरळ आता आजीला जाऊन सांगणार असते. आणि एकदा का पौर्णिमाच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला की ती कुणाचं काही ऐकत नसते. इथे आता आजींना त्रास व्हायला नको म्हणून आता तिला मनूने गप्प केलेलं असतं. तिच्या पायासुद्धा पडायला ती तयार होते. इथे ती बाई बाळाला घेऊन पळून जात असते. भूमीसुद्धा तिच्या मागावरती असते आणि अमोली आता दुसरीकडेच बाळाला शोधत असते. तेवढ्यातच इथे मानसी पौर्णिमाच्या पाया पडत असते. पौर्णिमाची लायकी तरी आहे का की तिच्या कुणीतरी पाया पडेल? पण इथे मानसी घरामध्ये आता कुणी नको म्हणून ती पौर्णिमाच्या पाया पडत असते. मानसी इथे खाली वागते, तिच्या पायावरती आपलं डोकं ठेवते. पौर्णिमा म्हणते, पड पड पाया पड माझ्या, कारण तुला जर वाटत असेल ना की घरामध्ये या गोष्टीचा तमाशा नको तर तू पाया माझ्या पडलंच पाहिजे. म्हणून इथे मानसी तिच्या पायावरती आपलं डोकं ठेवते आणि आता पाया पडते. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते की आता कसं, आता म्हण की माझं चुकलं, पुन्हा माझ्याकडून अशी चुकी होणार नाही. तेव्हा मनू म्हणते, हो माझं चुकलं, मला माफ कर, पुन्हा मी अशी चुकी करणार नाही. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते की आत्ता कसं? त्यानंतरला मनू म्हणते की तुझ्या पाया पडायला लागतंय, तुला सॉरी म्हणायला लागतंय, याचं मला वाईट नाही वाटत आहे गं. एवढं सगळं करून सवरूनसुद्धा त्या लेटरमध्ये नक्की काय लिहिलं आहे ना हे मला कळलेलं नाही आहे, हे मी वाचू शकले नाही. या गोष्टीचं मला सगळ्यात जास्त वाईट वाटतं आहे. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणते की ठीक आहे, आता जायचं, पुन्हा अशी चूक करायची नाही हां, मी कुणी साधीसुधी मुलगी नाही आहे. आता तुला माझी माफी मागायला लावली, लवकरच तुझ्या बहिणीला, तुझ्या भूमीलासुद्धा मी माफी मागायला लावणार आहे, माझ्या पाया पडायला लावणार आहे. अशी सोडणार नाही आहे मी तिला. मानसी, त्या भूमीबरोबर लागलीस ना तर अशीच तुझी अवस्था होईल, कळलं ना? तिचा नाच सोडून दे.
तेव्हा इथे आता मनू तिचं काही ऐकत नाही, सरळ तिथून निघून जाते. मनूला वाईट वाटलेलं असतं की त्या लेटरमध्ये निदान काय लिहिलं आहे ते तरी मला कळायला हवं होतं. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आत्ता कशी आयडिया केली, याला म्हणतात गेम. म्हणजे इथे चुकी माझी, लेटर मी लिपून ठेवलं आहे, इथे फक्त मानसी घ्यायला आली होती, तरीसुद्धा इकडे आरडाओरडा करेल अशी धमकी दिली. मानसीला पायासुद्धा पडायला लावलं आणि तिला मी गिल्टसुद्धा दिलं, असं आता पौर्णिमा म्हणत असते. त्यानंतर ती बाई बाळाला घेऊन पळून जात असते. अमोली बाळाला इकडे तिकडे शोधत असते आणि भूमी त्या बाईच्या पाठीवरती असते तिला पकडण्यासाठी. अमोली इकडे दुसरीकडेच आता बाळाला शोधत असते. अमोलीची एक चूक पण तिला आता महागात पडलेली असते. तेव्हा इथे भूमी येते, त्या बाईचा हात पकडते आणि तिला म्हणते, काय गं ए, बाळाला पळून घेऊन जात होतीस, एवढं मोठं पाप करत होतीस, बाळाला त्याच्या आईपासून लांब करत होतीस तू, दे बरं बाळाला इकडे दे. तेव्हा ती म्हणते, सोड बाळाला सोड, हे बाळ तुझं आहे का? तेव्हा ती म्हणते, हो माझंच बाळ आहे हे, सोड बरं बाळाला. हिम्मत कशी झाली गं तुझी बाळाला चोरायची? आणि ती आता तिच्या थोबाडीत देते आणि बाळाला तिच्याकडून हिसकावून घेते. तेव्हा ती बाई आता बाळाला देऊन लगेचच तिथून पळ काढते. आकाश येतो, त्या बाईच्या मागे जात असतो. भूमी म्हणते, आकाश कुठे जातोयस तू? तेव्हा आकाश म्हणतो, अगं तिला पकडतो ना, ती कुणाच्या सांगण्यावरून हे सगळं करते ते तरी आपल्याला कळेल. तेव्हा इकडे भूमी म्हणते, नाही नको, त्याची काही गरज नाही आहे, चल आपण बाळाला आता घेऊन जाऊया, चल, बाळ आपल्या हाती लागले ना आकाश. तेव्हा इकडे भूमी आता बाळाला घेते आणि आता सरळ तिथून निघून जाते. तेव्हा इकडे भूमी आणि आकाश दोघेजण बाळाला घेऊन येत असतात. आकाश म्हणतो, भूमी अमोलीकडे बाळाला देऊया, अमोलीसुद्धा काळजी करत असेल ना, बाळ तिला अजून सापडलेलं नाही आहे. तेव्हा इकडे आता अमोली बाळाला बघते, भूमीच्या हातामध्ये बाळ असतं. तेव्हा अमोली इथे पुन्हा चुकीचा समज करते की इथे कदाचित आता भूमीच बाळाला घेऊन गेली असेल, असं आता तिला वाटतं. तेव्हा इकडे आता भूमीच्या हातामध्ये बाळाला बघितल्यानंतर अमोली तिच्या आता कानाखाली द्यायला जात असते. तेव्हा आकाश अमोलीचा हात पकडतो आणि म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली माझ्या भूमीवरती हात उगारायची, सांग ना, हिंमत कशी झाली तुझी? तेव्हा इकडे आता बाळाला भूमी तिच्या हातामध्ये देते. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो की हा हात जर पुन्हा माझ्या भूमीवरती उगारलास ना, तर मी विसरून जाईन की तू माझ्या मित्राची बायको आहेस, कळलं तुला? पुन्हा ही हिंमत करायची नाही. आणि का गं, का तू माझ्या भूमीला नेहमी चुकीचं समजतेस? तेव्हा अमोली म्हणते, काही चुकीचं समजत नाही आहे, ही पुन्हा माझ्या बाळाला चोरून घेऊन जाती होती ना, तू माझ्या बाळाला पळवत होतीस ना. तेव्हा इकडे भूमीला खूप जास्त वाईट वाटतं, कारण का ती अमोली नेहमी भूमीला चुकीचं समजत असते. भूमी तिच्या बाळाला चोरायला येते असंच तिला वाटत असतं. तेव्हा भूमी बाळाला अमोलीकडे देते. अमोली बाळाला बघून खूप खुश होते. तर इथे भूमीने खरं तर बाळाला त्या बाईपासून वाचवलेलं असतं. तेव्हा अमोली आपल्या बाळाला घट्ट जवळ पकडते. तेव्हा इकडे अमोली म्हणत असते, तूच माझ्या बाळाला घेऊन जात होतीस ना, लाज नाही वाटली तुला हे सगळं करताना? तेव्हा आकाश म्हणतो, एक मिनिट, काय बोलतेस काय तू? भूमीवरती आळ घेतेस? अगं तुला कळतं तरी का तू काय बोलतेस ते? जरा बोलताना विचार करून बोलत जा, की बोलताना नेहमी मेंदू घाणच ठेवून बोलत असतेस. प्रत्येक वेळेला चुकीचं बोलणं, प्रत्येक वेळेला भूमीचा अपमान करणं, तिला वाईट साईड बोलणं, काय समजतेस काय का तू भूमीला? भूमी कोण वाटते तुला? कोणीतरी ऐरीगैरी वाटते का? हे बघ, भूमीबद्दल बोलताना नीट बोलायचा. तू भूमीला वाईट साईड बोलतेस रागाच्या भरामध्ये, ते मी अजिबात खपवून घेणार नाही आहे. आत्तापर्यंत जेवढा अपमान केलास ना तेवढा पुरे झाला. यापुढे जर माझ्या भूमीचा अपमान केलास ना तर मी सहन करणार नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते, आकाश जाऊ दे ना. तेव्हा आकाश म्हणतो, का जाऊ दे? तुला माहिती आहे अमोली काय झालं होतं? तू त्या माणसाबरोबर जेव्हा वाद घालत होतीस ना, तेव्हा ती बाई आली आणि बाळाला पळून घेऊन जात होती, कारण ती बाई आणि तो माणूस दोघेजण मिळाले होते. अमोली इथे बाळाला आता ती बाई पळून घेऊन जात असताना भूमीचं लक्ष गेलं आणि भूमीने त्या बाईकडून बाळाला घेऊन आली, बाळाला वाचवलं. ती तिच्या मागे धावत पळत गेली आणि तू काय केलंस? तिच्यावरती चोरीचा आळ घेतलास. कसं काही वाटत नाही गं तुला भूमीला वाटेल तसं बोलायला? तेव्हा इकडे मागच्या वेळेला सुद्धा तू बघितलंस ना, बाळ जेव्हा रडत होतं तेव्हा इकडे भूमी त्या पाईपवरून चढून तुमच्या रूमपर्यंत आली होती आणि बाळाला गप्प केलं होतं. तेव्हासुद्धा तू भूमीला चुकीचंच समजलं होतीस. पण तू जरी भूमीला चुकीचं समजत असलीस ना, तरी भूमी चुकीची नाही आहे, मला माहिती आहे. पहिल्या दिवसापासून ती चुकीची नाही आहे. अगं तुला माहिती काय भूमीबद्दल? भूमी लोकांवरती किती निस्वार्थ प्रेम करते, कितीतरी जणांची मदत करते. तुला काहीतरी माहिती आहे का? अगं माझा जीव वाचवलाय तिने, मंदिराच्या कळसापर्यंत पोचली होती माझा जीव वाचवायला.
तेव्हा तर तिची आणि माझी ओळखसुद्धा नव्हती. तेव्हा तिने स्वतःचा जीव धोक्यात घालून तिने माझा जीव वाचवला होता. रस्त्यावरती अशा लोकांची किती वेळा ती मदत करत असेल ना, तुला माहितीसुद्धा नाही आहे. आणि अशा भूमीला तू वाईट साईड बोलत असतेस, सतत तिचा अपमान करत असतेस. हे बघ अमोली, एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे जर तू भूमीचा अपमान केलास किंवा तिला वाईट साईड बोललीस, तिला घालून पाडून बोललीस ना, तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. मी शेवटचं तुला वॉर्निंग देतोय असं समज. अगं, बाळाला तिने जीव लावला, बाळावरती भरभरून प्रेम केलं, याच्यामध्ये चुकीचं काय आहे? आज बाळ तुझ्याकडे सुखरूप आहे ना, भूमीमुळे आहे. जिवंत आहे ना, भूमीमुळे. बाळाला दूध कुणी पाजलं? सांग ना, बाळाला दूध कुणी पाजलं? बाळ जेव्हा आजारी होतं तेव्हा भूमीच सकाळ संध्याकाळ दूध पाजायला येत होती ना. अगं, नाहीतर बाळ जगळसुद्धा नसतं. बाळ तुला मिळालंय ना, भूमीमुळे जीवनदान मिळालंय त्याला. बाळाला गरज होती तेव्हा भूमीने त्याला पदराआड घेतलं. अगं, तुला तिच्या उपकारांची जाणीव नसेल ना, तर नको ठेवू, पण किमान तिचा अपमान तरी करू नको, अनादर तरी करू नको. लाज कशी वाटत नाही गं? भूमीला जेव्हा वाटेल तसं बोलतेस तेव्हा विचार करून बोलावंसं अजिबात वाटत नाही का? यापुढे जर माझ्या भूमीला वाटेल तसं बोललीस ना अमोली, तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. मी अजिबात सहन करणार नाही आहे तिचा अपमान केलास तर. तेव्हा अमोली म्हणते, ठीक आहे, तुम्ही आता म्हणताय ते खरं असेल देखील, आणि मी त्यासाठी सॉरी म्हणते. मी चुकीचं बोलले म्हणून मी माफी मागते. पण तरीसुद्धा अजून माझं मत तेच आहे तुझ्याबद्दल. तू बाळापासून लांब राहायचं, माझ्या बाळाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करायचं नाही. माझं अजूनही मत तेच आहे. कळलं ना तुला? असं इकडे अमोली म्हणते. म्हणजे ती उलट भूमीलाच वाईट साईड बोलत असते, म्हणत असते की माझा तुझ्यावरती विश्वास नाही आहे, पुन्हा माझ्या बाळाला भेटायला यायचं नाही, माझ्या बाळापासून लांबच राहायचं. तेव्हा इकडे भूमीला अमोलीच्या बोलण्याचं वाईट वाटतं, पण ती अजिबात त्याच्यावरती रिॲक्ट होत नाही. त्यानंतर पुढील भागामध्ये आकाश म्हणत असतो की भूमी, आपणसुद्धा नॉर्मल आयुष्य नाही जगू शकत का गं? असं साधं पीसफुल आयुष्य, समाधानकारक, एकदम शांतपणे आपण आपलं आयुष्य नाही जगू शकत? तेव्हा आपल्या आयुष्यातली संकटं कधी संपणार आहेत काय माहिती. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश कसं असतं ना, माझे बाबा नेहमी म्हणतात की आपल्या आयुष्यामध्ये जी संकटं येतात, जे चढ उतार येतात ना, ते सगळं आपल्या आयुष्याचा आहे ना एक भाग असतो. ते आपल्या नशिबाचे भोग असतात, आणि आपल्या नशिबाचे भोग आहे ना आपल्याला याच जन्मामध्ये भोगावे लागतात. म्हणून कदाचित हे आपल्या नशिबाचे भोग असतील. आणि मला असं वाटतंय की आता आपल्या नशिबाचे हे भोग आहेत ना, ते आता शेवटच्या टप्प्यावरती आलेले आहेत. आता ते लवकरच संपणार आहेत. मग आपण सुद्धा एक साधं आणि सिंपल छान आयुष्य जगू.